नमस्कार, मी गिरीश निकम. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज धुलीवंदन. साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग बरसत राहो. लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीनं संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत. त्यामुळे दाम्पत्य जीवनात अडचणी देखील निर्माण होतात. खरं तर वैवाहिक जीवनात तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनात सुखाच्या रंगांची बरसात होत राहणार हे नक्की. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यावर मार्गदर्शनासाठी तर हे व्यासपीठ आहे, आपला कार्यक्रम आहे. सेक्स आणि या संदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात. याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही डॉक्टर उत्तर देत असतात. आपण सुरुवातीला डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, तुमचं साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज धुळवड आहे. धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप खूप साम टीव्हीकडनं शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत, तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक. कारण काल होलिका झाली, आज धुलीवंदन आहे. दिवसभर रंगपंचमीसारखं रंग खेळून आता देखील तुम्ही तत्परतेने हा लाईव्ह शो पाहण्यासाठी या ठिकाणी खरंच रेडी आहात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि या ठिकाणी याचं काय महत्त्व आहे या सणाचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण एका वाक्यात सांगेन मी. आपल्यातला जो राग आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, अशा प्रकारचे दुर्गुण त्या होळीमध्ये टाकून आपल्याला आळससुद्धा आला. आणि त्यामध्ये महत्त्वाचं आणखी तुम्हाला जो विजय मिळवायचा आहे, एखाद्या वाईटावर चांगल्याचा विजय मिळवायचा हा दिवस आहे. आणि आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये सुखी जीवनाचा मंत्र कसा या ठिकाणी कामी येतो. आणि परत सर्वांना शुभेच्छा एकच सांगतो की लवकरच 15 दिवसात पाडव्यानी नवीन वर्ष सुरू होत असतं. म्हणून ह्या वर्षामध्ये आपल्याला एक आपण बऱ्याचदा काय करतो की आपण संकल्प करतो की आपण स्वतः निरोगी, आनंदी आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू राहावा, अशीच आपण अपेक्षा करूया आणि आपल्या शोची सुरुवात करू शकतो. अगदी अगदी. 50 नंतरचे लैंगिक जीवन याबाबत आपण डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी सरांच्या पुणे सेंटरवरील एक प्रसंग तुम्हाला सांगतो. पुणे ओपीडीमध्ये एका 26 वर्षांच्या तरुणाला त्याचा मेहुणा आणि चुलत भाऊ घेऊन आला होता. त्यांच्या गावातील एका डॉक्टरनं त्यांना सुखी जीवनाचा मंत्र या शोबद्दल सांगितलं होतं. आणि त्यानंतर हा शो पाहून ते डॉक्टरांकडे हे तिघजण आले होते. सरांनी कारण विचारलं, का आलात तुम्ही? तर मेहुणा म्हणाला, सर याचं लग्न 3 महिन्यांनी करायचं आहे, मात्र हा काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करतोय. चुलत भावानं देखील हेच सांगितलं. त्याला ट्रायलसाठी बाहेर आम्ही घेऊन गेलो होतो, पण तिथे देखील तो फेल झाला. ट्रायलसाठी म्हणजेच काय, एका महिलेकडे बाहेर किंवा वेश्यामध्ये किंवा आपण काय त्याला अनेक टर्म डॉक्टर आपण वापरू शकतो. बरोबर आहे, बरोबर. त्यांची गर्लफ्रेंड देखील असू शकते. हां, मात्र तिथं देखील तो परफॉर्म करू शकला नाही. आणि आता तो डिप्रेशनमध्ये गेलाय, म्हणजेच निराश झालाय. आणि आता म्हणतोय जगून काय उपयोग नाही, मी परफॉर्म करू शकत नाही, त्यामुळे माझं लग्न करू नका. यावर भाऊ बोलला, सर याचा आत्मविश्वास कमी झालाय. होणाऱ्या पत्नीला कळालं तर काय होईल या भीतीनं तो लग्न करायचं नाकारतोय. आणि मी जर सेक्स नाही करू शकलो आणि बायको पळून गेली, असे भलते सलते विचार त्याच्या मनात येत आहेत. आणि तो सारखा निराश होतो. मग सरांनी मुलाला विचारलं, त्यावर तो बोलला, सर मी खूप हस्तमैथून केलं आहे, त्यामुळे मला कमजोरी आली आहे. लग्न करायचं म्हटलं की मला भीती वाटते. लग्न झाल्यास दुसऱ्याच्या मुलीचं विनाकारण आमच्या मुलाच्या प्रॉब्लेममुळे वाटळं होऊ नये, म्हणून आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो, असे मुलाचा मेवणा आणि भाऊ देखील बोलला. आणि हे तुम्हीच करू शकता असे बोलले. सरांनी मुलाचं काउन्सिलिंग केलं. 3 महिन्याची मेडिकल थेरपी चालू केली. गरज पडल्यास पिशॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनिल इम्प्लांट करू असं देखील त्यांनी सांगितलं. मुलगा अगदी रिलॅक्स झाला. सर्वांनी सरांचे धन्यवाद मानले. आणि फक्त या शोमुळे आम्हाला तुमची माहिती मिळाली असं देखील ते तिघं बोलले. मेडिकल टर्ममध्ये या समस्येला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हणतात. सर,
ही जी परफॉर्मन्स एन्झायटी आहे, ही भीती बरोबर. कुठल्या थराला जाऊ शकते, लग्न करायचंच नाही म्हणतो तो मुलगा. बरोबर आहे, अशा बरोबर. असंख्य तरुण शहरात आहेत, नक्कीच. खेडेगावात देखील आहेत. आणि त्यांना हे मार्गदर्शन आवश्यक आहे. अगदी. तुम्ही एक महत्त्वाचं वाक्य वापरलं बघा, की समोरच्या मुलीचं विनाकारण काही नुकसान होऊ नये, त्यांना काही मनस्ताप होऊ नये. बघा, हे अवेअरनेस समाजामध्ये येणं आणि आपण ॲक्सेप्ट करणं की आपल्या मुलामध्ये काही कमतरता आहे, त्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होऊ नये. अहो, ह्या मंचाचा हा सगळ्यात मोठा उद्देश. उपयोग म्हणता येईल. सांगूया आपण जरूर, थोडक्यात. जरूर. मित्रांनो, परफॉर्मन्स अँझायटी हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंडिशन रिफ्लेक्स, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती माझं आता लग्न होणार आहे 3 महिन्यांनी, तेवढ्या प्रेशरमध्ये येतो, अननेसेसरी विचार करायला लागतो की मी करू शकेल का, मला कठोरता येईल का, मला परफॉर्मन्स जमेल का. पण आता महत्त्वाचं आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला, आपलं प्रत्येक गोष्टीला सराव असतो, व क्रिकेटला असतो, खो खोला असतो, पण आता याचं काय करायचं. तर त्या गर्लफ्रेंडकडे तू जाऊन आला, त्या गर्लफ्रेंडने देखील समजावून सांगितलं, तू घाबरू नको, तो सुखी जीवनाच्या मंत्राचा शो बघ. सर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि नक्कीच तो आपल्याला भेटायला आला आणि भेटल्यानंतर ज्या पद्धतीचं त्याचा आनंद पाहायला मी ट्रीटमेंट दिल्यानंतर, असे लाखो मुलांना मी एक सांगू इच्छितो की आपली कुठलीही लैंगिक समस्या लपवू नका, जेणेकरून तुमची गर्लफ्रेंड आहे, पत्नी आहे, जो संबंधित आहे, हे सर्व आनंदी राहिले पाहिजे. व्यक्त होणं गरजेचं आहे. फोन याला सुरुवात घेऊया. झालेली आहे. पहिला फोन नाशिकवरून आहे. शुभांगी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. धुलीवंदनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला देखील तुमच्या परिवाराला धन्यवाद. आमच्या सामतर्फे शुभेच्छा. थँक्यू सर. या माझा प्रश्न असा आहे की शीघ्र पतन रोखण्यासाठी कोणती ट्रीटमेंट असते, याबद्दल सांगा सर. वा, खूप छान प्रश्न. आणि अनेकांच्या मनातील हा प्रश्न आणि आहे. दुसरं महत्त्वाचं आहे बघा, हा प्रकार तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला एवढा असेल फक्त पुरुषांचा आहे नाही, नाही, बरोबर. ह्या विचारतायत भगिनी, म्हणजे त्या हा त्रास त्यांना देखील असतो. म्हणजे महिला आणि पुरुष हा, दोघांमध्ये ही दोघांनाही समस्या असू असतो. शकते. आणि सांगूया आपण त्याचं जरूर. उत्तर. पहिल्यांदा आपण पुरुषांच्या बाबतीत आपण सांगूया की काय होतं. म्हणजे आपण काय म्हणतो, क्रिया तुम्ही करता पण इफेक्ट कोणाला येतो, समोरच्याला येतो. कुठल्याही कारणाने समजा तुमचा परफॉर्मन्स 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही डाऊन होता, विरस्खलन होतं, अशा वेळेला तुम्हाला टेन्शन येतं, प्रेशर येतं, बऱ्याचदा तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला लागतात. कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आहेत. पहिल्यांदाचं काउन्सिलिंग केलं जातं, कारण शोधलं जातं, काही मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत, गरज पडल्यास त्या ठिकाणी आपल्याला बिहेवियरल थेरपी करायला लागतात, आणि शेवटचा पर्याय पी शॉट किंवा इम्प्लांट देखील आपल्याकडे असतं. तर आपण या पूर्ण चर्चासत्रामध्ये एक एक ट्रीटमेंट या शीघ्रपतनावर कसा जालिम इलाज असतो हे डिस्कस करणार आहोत. अगदी बरोबर. आणि आपले Yeah. सेंटर पण खूप आहेत जे आपल्या Definitely, स्क्रीनवर आपण definitely. दाखवतोय. नक्कीच. त्या सेंटरला प्रेक्षक येऊ शकतात. आणि ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट देखील घेऊ शकतात. अगदी बरोबर. आणि मनात जी भीती असते ना ह्या विषयाबद्दल, ती निघून जाऊ की शकते. निघून म्हणजे मी त्या ठिकाणी जाऊ कसा, त्या ठिकाणी मला कोणी पाहिल का, ह्या गोष्टीतनं बाहेर अगदी यायचं. बरोबर. डायबिटीज बीपीला असं फाईल घेऊन फिरता की नाही हातामध्ये, मग ती फाईल हातात द्यायची नसेल ना, तर इथं ओके झालं पाहिजे. अगदी बरोबर. पुढची समस्या काय आहे, कारण फोन आहे सांगलीवरून. असं बघूया. मुग्धा, विचारा प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर मला व्हॅक्युम थेरपी बद्दल विचारायचं आहे. मागच्या 1-2 एपिसोड मध्ये 1-2 म्हणजे आठवड्यापूर्वी मी ऐकलं होतं व्हॅक्युम थेरपी. ओके. तर त्या व्हॅक्युम थेरपीमुळे शीघ्रपतन थांबवता येते का, त्याबद्दल मला माहिती मिळेल का? वा वा, खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा आणि उत्तर देऊया. आता परत या ठिकाणी व्हॅक्यूम थेरपी दोघांनाही असते. असते, बरोबर. तिचा ट्रीटमेंटचा कालावधी पण सांगा डॉक्टर. आणि खूप नक्कीच. खर्चिक नाही ना, नाही, कारण नाही. लोकांच्या मनात ती एक भीती असते. सर्वांना ते अफोर्ड झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण ट्रीटमेंट स्वरूप केलेलं आहे. सांगूया आपण. तुम्ही म्हणाल बाबा व्हॅक्यूम थेरपीमुळे तुम्ही कसा काय टायमिंग वाढवू शकता. बघा, या ठिकाणी तुम्हाला नेहमी सांगतो, शीघ्रपतन, कमजोरी, लहान लिंग हे सोबत चालतात. एकच व्याधी अशी आयसोलेट येत नाही. बरेचदा मला काय म्हणतात, सर मला बाकी काही नाही, एकदम ओके आहे, फक्त शीघ्रपतन. अहो, शीघ्रपतन आहे म्हणजे त्या मागे कमजोरी आली, त्याला सप्लाय जात नाही, त्याचा वॉल बरोबर नाही आहे. काही केसेसमध्ये फक्त मेडिसिन काम करत नाहीत का, मागं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यामुळे आतमध्ये सप्लाय खुंटलेला आहे, त्या ठिकाणी इरेक्शन मेंटेन राहत नाही, कठोरता राहत नाही. मग अशा वेळेला आपण व्हॅक्यूम थेरपीमध्ये काय असतं, प्रिन्सिपल काय आहेत, आपल्याला निगेटिव्ह सक्शननी त्या ठिकाणी इरेक्शन येतं. पाठीमागे एक रिंग असते त्या व्हॅक्यूमला, ते रिंग असल्यामुळे त्या ठिकाणी काय असतं, तुम्ही परफॉर्मन्स हा 10, 15, 20 मिनटं आपला पार्टनर खुश होईपर्यंत करू शकतो. खूप छान प्रश्न, आणि मला वाटतं त्यांना उत्तर चांगलं मिळालं असेल. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न अहिल्यानगरवरून आहे. घेऊया. संजय जगताप, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर धुलीवंदनाच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा आमच्या सामतर्फे. धन्यवाद सर.
सर मला असं विचारायचं आहे की शीघ्रपतन थांबवण्यासाठी स्टार्ट अँड स्टॉप मेथड काय असते याबद्दल माहिती पाहिजे होती. वा अच्छा, तुमचं वय सांगा मला. 40. अच्छा, व्हेरी गुड. सांगूया तुम्हाला आपण शीघ्रपतनचे अनेक प्रश्न येतात. हां, आणि आपण टॉपिक जेव्हा सांगतो डिस्प्ले करतो अभ्यास करतात बरेच जण. म्हणजे सर्वांना काहीतरी नवीन विचारू आपण. स्टॉप अँड स्टार्ट मेथड म्हणजे सायंटिफिक उत्तर सांगूया बघा आता मगाशी एका प्रश्नातून आपल्याला व्हॅक्यूम थेरपीची माहिती सगळ्यांना मिळाली. आता ह्या उत्तरातून तुमच्या आणखी काहीतरी वेगळी माहिती. स्टॉप अँड स्टार्ट काय असतं सांगूया. नवीन नवीन जेव्हा कपल असतं त्या ठिकाणी फार उत्सुकता असते, फार अँझायटी असते, बाबा मी कधी परफॉर्म करू, मला एन्जॉयमेंट पाहिजे. पण अशा उत्साह घाईत असतो. आणि कमालीचा उत्साह असतो. अशा घाईत काय होतं, करायच्या अगोदर डाऊन होऊन जातात. मग तो उत्साह संपून जातो, पार्टनर नाराज होतो. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, स्टॉप अँड स्टार्ट म्हणजे काय. बघा आता तुम्ही मला विचाराल सराव कसा करायचा असतो. आपली स्वतःची ओळख म्हणजे हस्तमेथूनद्वारे जेव्हा आपण त्या टच करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की त्या लिंगात कठोरता किती आहे, बऱ्याचदा विरेस्खलन कसं होतं समजलं पाहिजे तुम्हाला. स्टॉप अँड स्टार्ट म्हणजे क्रिया करताना जर तुम्हाला लागलीच फिलिंग येत असेल की मी आता डाऊन होणार आहे, तेव्हा स्टॉप, थोडं थांबायचं. क्रिया करताना थोडं थांबायचं, परत रिफ्लेक्स गेला परत सुरू करायचा. असं करत तुम्ही 3, 4, 5 वेळेला जर केलं, हे एका दृष्टीनं तुमच्या माइंडला आणि तुमच्या ऑर्गनला ही एक प्रकारची एक्झरसाईज दिली जाते. आणि अशा पद्धतीने हळूहळू जसं तुम्ही एखादा ट्रेनिंग कोर्स असतो, जसं एखादं जिम लावल्यानंतर मसल बनतात, तसं तुमचं माइंड आणि ऑर्गनचं कोऑर्डिनेशन सुरू होतं. याला स्टॉप आणि स्टार्ट म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर करत राहिलं, तुम्ही स्वतःला देखील आणि आपल्या समोरच्या पार्टनरला देखील त्या ठिकाणी तुम्हाला आनंद मिळतो. म्हणून महत्त्वाचं एक सांगतो, प्रत्येक गोष्टीला काही गोळ्याच खाल्ल्या पाहिजे आणि काही इंजेक्शनच घेतलं पाहिजे असं नसतं. कारण का बऱ्याचदा मी काय सांगतो की ब्रेन देखील आपला सेक्स ऑर्गन आहे आणि त्याला देखील ट्रेन करणं आपण फार महत्त्वाचं आहे. सेक्समध्ये डॉक्टर थोडं पेशन्स पण गरजेचे आहे. फार महत्त्वाचं आहे स्टॉप ते. म्हटल्यानंतर पेशन्स म्हणजे ते आपल्याला ती ट्रेनिंग द्यायची आपल्या ब्रेनला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. या. लातूरहून रुपाली यांचा प्रश्न आहे, विचारा काय. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. तर होळी आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा सर. तुम्हाला देखील आमच्या गिरीजीतर्फे आणि साम आमच्या टीव्हीतर्फे तुम्हाला देखील सामतर्फे. शुभेच्छा. हा गिरीश सरांना सुद्धा सर. अच्छा, धन्यवाद तर वेळ दिला. एक्सरसाइज हां, काय असतात आणि त्याचे फायदे काय असतात त्याबद्दल माहिती द्या. परत एकदा विचारा. किगल्स एक्सरसाइज वा, काय वा. असतात आणि त्याचे फायदे काय असतात क्या त्याबद्दल बात आहे, माहिती क्या द्या. बात आहे. बघा, चांगला प्रश्न आहे रुपाली. किगल्स एक्झरसाइज बघा, याचे फायदे पुरुषांनाही आहेत, स्त्रियांनाही आहेत. मी आता काय बोललो, प्रत्येक गोष्टीला औषध आणि गोळी आहे का, मग हे नॅचरली कसं करायचं सांगूया आपण. त्या किगल्स एक्झरसाइज ही प्रत्येकाला माहीत असली पाहिजे. बघा, मी या ठिकाणी बसून हे मार्गदर्शन करण्याचं कारण का की बॅक टू नेचर, तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने दुरुस्त व्हायचं आहे. कारण हे काही आजार नाहीत, हे तुम्ही तुमच्या मनावर असलेले प्रेशर, वातावरण, सराउंडिंग यामुळे तयार झालेले आहेत. किगल एक्झरसाइज म्हणजे त्या ठिकाणी प्युबोकॅक्सियल लिगामेंट म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी खालचा भाग प्युबिस आणि सिम्पायसिस म्हणजे त्या ठिकाणी जे रेक्टम आहे, ज्या ठिकाणी ओपनिंग युरिनचं आहे, त्या ठिकाणी ओपनिंग युट्रसचं आहे, ह्या फ्लोअरला आपण काय करतो, कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स करणं. बरं, हे काही घाईघाईने करायचं असतं का, कसं करायचं तुम्हाला सांगतो. या ठिकाणी युरिन बंद करण्याची जी ॲक्शन तुम्ही करता ती करून 2 ते 3 सेकंद होल्ड करून ती मसल पुन्हा रिलॅक्स करायची असते. असं एकाच सेटमध्ये तुम्हाला 2-3 सेकंदाचा गॅप देत 15 वेळेला करायचे. आणि असं तुम्ही दिवसातून 3दा करू शकता. यामुळे काय होतं, स्त्रियांमध्ये देखील त्या ठिकाणी युरिनचं लिकेज होणं, खोकला आल्यानंतर त्या ठिकाणी लूज झालेलं मायांग, आणि पुरुषांमध्ये देखील फ्लोअर हा स्ट्रॉंग होऊन शीघ्रपतन देखील त्यांना कंट्रोलमध्ये आणता येतं. बघा, इतका नैसर्गिक पद्धतीचा उपाय आहे. सेक्समध्ये देखील व्यायामाचा एक भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे अगदी हा. बरोबर. नक्कीच. पुढच्या आपण फोनकडे घेऊया. संजय यांचा फोन आहे, विचारा काय प्रश्न आहे तुमचा. सर, प्रश्न असा होता की सर, शीघ्रपतन थांबवण्यासाठी काही लक्ष विचलित करण्याचे काही तंत्र असतात का? परत एकदा विचार मला. सर, शीघ्रपतन थांबवण्यासाठी काही लक्ष विचलित करण्याचे काही तंत्र असतात का? अच्छा, काही लक्ष विचलित करण्याचं काही तंत्र आहे का? म्हणजे बघा, इतका सुंदर प्रश्न चांगला आहे प्रश्न, हा. चांगला प्रश्न, वेगळा म्हणजे मी काय म्हटलं, आपण मेडिसिन सोडून बाकीच्या गोष्टींनी आपल्याला करायचे. एक उदाहरण देतो. म्हणजे नवीन नवीन हनीमून आहे, एक्साइटमेंट आलेलं आहे, कॉन्स्टंट लक्ष त्याच गोष्टीमध्ये. झालं काय की एवढं कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलं की परफॉर्मन्सच्या अगोदरच तुम्ही डाऊन झाले. हे कसं टाळायचं सांगूया. याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये काय म्हणतो, डायव्हर्सिटी ऑफ माइंड. डायव्हर्सिटी म्हणजे काय, एक्झाम्पल सांगतो मी साधं, की हे बघा, एक तर पहिली गोष्ट, तुम्हाला माहिती आहे पार्टनर आहे, तुम्हाला परफॉर्मन्स करायचा, जास्त एकदम उत्सुकता दाखवू नका, करू नका. बरं, जेव्हा तुम्ही परफॉर्म करायला सुरू कराल
त्यावेळेला एवढं तुम्ही त्यात लक्ष केंद्रित करता की त्या ओव्हर एक्सायटेशनमुळे तुम्ही डाऊन होता किंवा विरेचन करता. अशा वेळेला काय करायला पाहिजे? ती क्रिया परफॉर्म करताना काहीतरी दिवसातल्या इतर गोष्टी आठवा, काहीतरी आपल्या मूव्हीचे काही नावं आठवा, किंवा आपण ऑफिसमधून घरी येताना काय काय आपल्या रस्त्यात आहे असं आठवा. म्हणजे तुम्ही ओव्हर कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे देखील आणि जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे देखील तुम्हाला वाटतं मी आज खूप छान करणार आहे, खूप जास्त वेळ करणार आहे, मग अशा गोष्टीमुळे तुम्ही त्या ठिकाणी नर्वस होता, डाऊन होऊन जाता. तर अशा पद्धतीने कुठली गोष्ट आठवा तुम्हाला, एकतर खेळाडू आठवा कुणी, किंवा रस्त्यावरची नावं आठवा, पिक्चरची नावं आठवा, किंवा एखादं गाणं गुणगुणा, पण त्या क्रियेतनं थोडंसं बाहेर जा. किती छान नाही अगदी का बरोबर. मेथड? त्यामुळे अगदी त्यांना थोडक्यात result मिळतो. अति उत्साहीपणा नको नको. आणि जास्त एकाग्रता पण नको. नको. हां, राईट, ते महत्वाचं आहे. बरोबर. एक महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर, चालेल. की जर हर्निया असेल ओके. आणि त्या व्यक्तीला कमजोरी पण असेल, हां, बरोबर. आणि या हे कॉमनली दोन्ही समस्या असतं. असतील हां. तर मग सेक्सची ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची राईट, पाहिजे? फार महत्वाचा प्रश्न आहे हा. पण उत्तर मी तुमच्याकडे आता लगेच घेणार नाही. चालेल. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण लगेचच परततोय. पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की हर्निया बरोबर आणि आहे, कमजोरी हे दोन्ही गोष्टी असतील तर मग ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कशी घ्यायची? हां, आणि आपल्याला वाटतं हर्निया आहे, हर्नियाचा याचा काय संबंध असेल, असं अजिबात नाही. सांगूया आपण काय जरूर. करणार ते. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे बघा, कुठल्याही प्रकारे अंडकोश आहे किंवा लिंगाच्या आजूबाजूला कुठलं स्वेलिंग आलं, हायड्रोसिल तर आपण गेल्या वेळेस पाहिलं. मग हर्निया म्हणजे काय, तर आतला आतडीचा भाग बाहेर येतो. तो बाहेर यामुळे एवढा मोठा होतो की बऱ्याचदा त्याचं प्रेशर त्या टेस्टिसवर होतं, पेन होतो आणि बऱ्याचदा ते अवयवाला बाजूला पुश पण करतं. मग अशा केसमध्ये आपण आपली ट्रीटमेंट नुसतं मेडिकल लाईन देऊन उपयोग आहे का? नाही. तर यामध्ये हर्निया बऱ्याचदा ऑब्स्ट्रक्ट झाला तर पेन होतो, किंवा ॲक्टिव्हिटी करताना पोटातलं प्रेशर एवढं वाढतं की मग त्या ठिकाणी पेन व्हायला लागतो. मग अशा केसमध्ये स्पेशली हर्निया रिपेअर असतं. तज्ज्ञांकडनं ते जर करून घेतलं आणि सर्जरी केल्यानंतर ॲटलिस्ट 1 महिना तरी तुम्हाला आराम करावा लागतो. कारण का, ॲक्ट करताना तुमचं पोटातलं प्रेशर हे वाढत असतं. त्यामुळं आतमध्ये काही डिस्टर्बन्स व्हायला नको. तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रोसला भेटूनच ही शस्त्रक्रिया केली, अतिशय छान रिझल्ट येतो आणि आपोआपच मग आणखी कमजोरीची ॲडिशनल ट्रीटमेंट आपल्याला देता येते. अगदी बरोबर. हां. डॉक्टर, आता आपल्या कार्यक्रमाच्या खास भागाकडे वळूया आपण. आपल्याला विजेत्याचं नाव सांगायचं. नक्कीच सांगूया. राहुल पठारे, मागच्या वेळेचे विजयाचे आपले जालन्याचे, आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, मित्रांसाठी देखील पुस्तकं नेले, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि रेग्युलरली ते आपला शो पाहतात आणि फेसबुक लाईव्ह करून आपल्या मित्रांना देखील ते दाखवत असतात. आणि असं जर त्यांनाही सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढावं आता लागेल. चिठ्ठी काढा. कोण विनर आहे बघा, आज? डॉक्टर, होळी, मी असं पूर्ण हे होळीच्या करून काढतो आणि मिक्स करा. पूर्ण आणि हे करून काढतो. आजचं होळीचा मुहूर्त हा अतिशय कोण महत्त्वाचा आहे. भाग्यवान? धुलीवंदनचा. राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या शहरातला आहे? बघूया आपण. नक्कीच हे गुपित आपल्याला लागलीच समजणार आहे आपल्या चिठ्ठीमधनं. आणि वाह, माजलगाव, माजलगाव, हा, बीड जिल्हा. बीड जिल्हा. विठ्ठल जाधव यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, तर या ठिकाणी हायड्रोसिल जर तुम्हाला असेल तर कमजोरीची ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी जसं सांगितलं की जसं हर्नियामुळं त्रास होतो त्याच पद्धतीने हायड्रोसिलने देखील त्या ठिकाणी पेन होतो, ड्रॅगिंग होतं, बऱ्याचदा लिंग ओढलं जातं. त्याला जॅबुलीज रिपेअर केल्यानंतर खूप छान रिझल्ट येतो आणि साबत कमजोरीची पण ट्रीटमेंट देता येते. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर मला वाटतं प्रश्न विचारायला लागेल. बरोबर. तर कमजोरीसोबत त्या ठिकाणी जर हर्निया असेल तर त्या ठिकाणी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, त्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या आणि डायरेक्ट टेस्ट करा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला फोन करून सांगू शकता. आता या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाचे तुम्ही फोटोज पाहताय. या ठिकाणी गिरीजी, माझेच कालचे आज सकाळच्या इव्हेंटचे होलिका आणि धुलीवंदनचे फोटो आहेत. वा. आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हे सर्व करून याचे लोकेशन या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आमचं दहीफळे आणि मेट्रोफिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला. त्या ठिकाणी आमचे चिरंजीव अथर्व दहीफळे, आमच्या पूर्ण दहीफळे हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी होता आणि सर्वांनी त्याचे पूजन करून त्याचबरोबर जेवढ्या काही त्याच्या विधी आहेत हे सर्व त्या ठिकाणी केल्या गेल्या. त्याचबरोबर आमची मित्र कंपनी जी आहे त्या ठिकाणी आर्यन व्हॅली या ठिकाणी देखील तो अतिशय चांगल्या रीतीने साजरा करण्यात आला. आमची बरीचशी मित्र कंपनी त्या ठिकाणी भेटून त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन, म्हणजे या दिवशी त्या ठिकाणी शुभेच्छा देणं, एकमेकांना भेटणं, आनंद व्यक्त करणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो की या ठिकाणी हे महत्त्व काय आहे ह्या ॲक्टिव्हिटीचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्या मनामध्ये
जे काही गोष्टी आहेत, दडलेल्या आहेत, प्रेशर आहे, डिप्रेशन आहे, जे काही असेल त्यातनं मोकळं होण्यासाठी आणि ह्या होलिकेमध्ये आपण टाकून सगळ्या पद्धतीचं राग, द्वेष, मत्सर हे सगळ्यातनं आपल्याला बाहेर यायचं असतं. आणखी एक अतिशय महत्त्वाची इव्हेंट या ठिकाणी झालेले आहे. लास्ट संडेलाच या ठिकाणी पादुकांचं दर्शन योगी आणि संत वरळीला जे महाकुंभ याचं देखील त्या ठिकाणी आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील होते. त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि इतकं मनमोहक वातावरण, इतकी आनंदी वातावरण, इतकं स्पिरिच्युअल वातावरण बनलं होतं की एक असं समजा की आपण स्वतःच कुठल्या तरी एका पंढरीमध्ये आहोत. सर्व दर्शन घेतलं. 21 पादुका त्या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळाल्या आणि खरंच अगदी परत एकदा मी आपल्या सर्व साम टी व्हीच्या दर्शकांना होली आणि धुलिवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र नांदो अशी मी अपेक्षा करतो. बाकी तुम्ही सांगू शकता. महिला आणि पुरुषांना सेक्स किती गरजेचा असतो आणि काही समस्या आली तर त्याचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठीच हा शो आहे. तुमचे लैंगिक जीवन सुदृढ असेल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. सुखी जीवनाचा मंत्रामध्ये हेच तर डॉक्टरांकडनं सांगितलं जातं. डॉक्टर, तुम्ही साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्ही बोललात, नक्कीच. मार्गदर्शन केलं. तुमचं मार्गदर्शन लोकांना दिशा देणारं ठरणार आहे. नक्कीच. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. आणि आपला सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात आणखी नवीन विषयासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री. नमस्कार.